नमस्कार मित्रांनो, गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने शानदार विजय मिळवला होता। या विजयानंतर 5 डिसेंबरला देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती। आज महायुती सरकारच्या स्थापनेला 1 वर्ष पूर्ण होत आहे। त्यामुळे महायुतीच्या आणि खास करून भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे। अशातच आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपला डिवचलं आहे। अमित शाह हेच खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असा घणाघाती टोला सपकाळ यांनी भाजपला लगावला आहे। सपकाळ यांनी नेमकं काय म्हटलं ते जाणून घेऊया। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी नागपूरमध्ये पत्रकार परिषद घेतली। यावेळी बोलताना सपकाळ यांनी महायुती सरकारवर टीका करताना म्हटले की केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे खरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत। कोणासोबत युती करायची ते अमित शाह ठरवतात। पालकमंत्री कोण याचा सुद्धा निर्णय ते घेतात। देवेंद्र फडणवीस हे नामधारी मुख्यमंत्री आहे। या सरकारने वर्षपूर्तीमध्ये काहीही केलेलं नाही। पुढे बोलताना सपकाळ यांनी म्हटले की राज्यात गुन्हेगारी वाढत आहे, त्यावर मंत्र्यांचे उत्तर हास्यास्पद असते। महाराष्ट्राच्या इतिहासातील हे सगळ्यात लाचार सरकार आहे। महाराष्ट्रात टोळी युद्ध सुरू आहे। पुढच्या वर्षात तरी त्यांनी दिलेली आश्वासने पूर्ण करावी अशी अपेक्षा आहे। महाराष्ट्र दिवाळखोरीला लागले आहे, त्यामुळे केंद्र सरकारकडून त्यांनी निधी आणावा। एवढंच नाही तर औरंगजेब जसा क्रूरकर्मा होता तशी स्थिती दिसते। पुढच्या कालावधीसाठी त्यांना शुभेच्छा देतो। वैयक्तिक शुभेच्छा नाहीत, लोकांच्या हितासाठी शुभेच्छा देतो असं म्हणत हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपला डिवचलं आहे। यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे। तर मित्रांनो, या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा।